आज कलियुगातले तुकाराम महाराज आमचे बोधे बाबा जीवनामध्ये काय होतं महाराज भजनाशिवाय काही नव्हतं भजनाशिवाय जीवनभर भजन केलं का कीर्तन केलं काय प्रवचन केलं काय कथा केलीत काय विद्वत्ता झळकवली बरं का साधू होण्याकरता की कीर्तनकारच असला पाहिजे माणूस असं नाही साधूचं जीवन काही वेगळं असतं साधूचा स्वभाव ग्रहण करण्यासारखा असतो माझ्या मातांनो प्रभाव महत्वाचा नसतो तुकोबारायासारखं जीवन जगला महात्मा बरं का आजही त्यांची आठवण रोज येते महाराज रोज येते आजही हजारो साधक महाराष्ट्रात आहेत जे बाबापासून बोधे बाबांपासून भजन शिकले आजही त्यांचं भजन अमर झालं महाराज बाबा म्हणायचे दादा अरे काकडा करत जा त्यांची विनय ह्याची संपत्ती अखंड गर्वता असते वाणीमध्ये विनम्रता असायची बाबांच्या बोधे बाबा म्हणायचे अरे बाबा भजन करत जा काकडा आरतीचं सकाळी उठलं पाहिजे कारण काकडा आरतीचं भजन करणारा देवाला खूप प्रिय आहे आवडतो देवाला महाराज अंतिम टप्पा सांगितला जातो बाबांचा ऍक्सिडेंट झाला पण निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये दी बाबांचा ऍक्सिडेंट झाला पायाला व्याधी मानेला व्याधी शरीराला पूर्ण व्याधी जीवनभर भजन केलं महाराज जीवनभर कधी उठलेलं पहा हातामध्ये गाथा बाबा झोपलेलं नसायचेच गाथाच हातात कधी पहा 3 वाजता उठून चंद्रभागेचं स्नान करायचं अरे चंद्रभागेला पाणी नव्हतं महाराज 2005 पर्यंत डबका असायचं डबकं त्याच्यामध्ये दिवसभर डुकरं फिरायचे कुत्रे फिरायचे बाबा त्याच डबक्यामध्ये स्नान करायची काय श्रद्धा होती तीर्थाच्या प्रती चंद्रभागेतच ना डबक्यामध्येच ना स्नान करून पंढरीनाथाची प्रदक्षिणा काकडा आरती भजन पंढरीनाथाला असे उंच उंच पाय करून काय बाबाच्या अंगात संचरायचं उडून उडून पाहायचे महाराज कारण कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते साधूच्या वचनावर विश्वास होता जीवनभर तुकोबारायाच्या वचनावर विश्वास होता म्हणून बाबा असं उंच उंच करून पांडुरंगाला सकाळी सकाळी पाहिजे कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते या वचनावर विश्वास होता जीवनभर पांडुरंगाचं मुख पाहिलं जीवनभर महाराज कोणाचा द्वेष नाही अहंकार नाही बरं का सगळ्यांवर प्रेम केलं साधूचा स्वभावच प्रेम असतो महाराज साधूचं दुसरं नावच प्रेम आहे प्रेम केलं महाराज आजही बोधे बाबाला आम्ही विसरत का नाही अरे शेवटचा टप्पा फार कठीण होता फार कष्ट झालेत महाराज निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही जागडे पडू नये जागेवर सगळं चालता येत नव्हतं बरं का चालता येत नव्हतं नीट बोलता येत नव्हतं फार हाल झालेत महाराज शेवटी त्रास झाला जीवाला परंतु हे आपल्या दृष्टीने दिसत होतो पीडा होत आहे म्हणून त्यांना नव्हती कारण परमात्मा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये ती महाराज म्हणतात काहीच नाही तुमच्या दृष्टीने त्यांना पीडा होती परमहंस रामकृष्ण ठाकूरांना ब्लड कॅन्सर झाला तुमच्या दृष्टीने राष्ट्रसंतांना ब्लड कॅन्सर झाला तुमच्या दृष्टीने त्यांना काही पीडा नव्हती बाबांना त्रास व्हायला लागला बरं का अंतिम टप्पा होता बाबा म्हणायचे बरं का अंतिम टप्पा बाबा रे मला पंढरपूरला घेऊन चला कुठं म्हणायचे मला पंढरपूरला घेऊन चला मला पंढरपूरला न्या पांडुरंगाच्या दारात न्या मला देह तिथं ठेवायचा आहे मला न्या बरं का तब्येत अतिशय बिघडली आमचे उल्हास महाराज आहेत त्यांच्या मुखातून ऐकलं मी बरं का घटना ऐका घडलेली आहे कलियुगातली उल्हास बाबा सांगायचे मी कीर्तनाला गेलो फोन आला बाबाची तब्येत अतिशय खराब झाली बाबाची तब्येत अतिशय खराब झाली बाबाची तब्येत खराब झाली म्हणून कीर्तनावरून परत सगळी मंडळी एकत्रित आली बाबा म्हणत होते पंढरपूरला चला घेऊन चला पंढरपूरला गाडी टाकलं पंढरपूरच्या दिशेने गाडी निघाली पंढरपूरच्या दिशेने गाडी निघाली का पंढरपूर नाही बाबा अजून पंढरपूर नाही आलं पुढे गाडी चालायची थोडी बाबाला खूप कष्ट व्हायचे जीव प्राण असा धरून ठेवला जणू की काय धरून ठेवला साधू इच्छामरणी असतात माझ्या मातांनो मृत्यू सुद्धा त्यांच्या आज्ञेशिवाय येऊ शकत नाही प्राण असा रोखून धरला खूप कष्ट होते शारीरिक आलं का हो पंढरपूर आला का माझं पंढरपूर नाही बाबा आलं नाही अजून कधी येतो हो पंढरपूर बाबा आता जवळ चालत बरं का आलं का हो पंढरपूर बाबा आलं नाही अजून आलं नाही
पुन्हा गाडी चालायची, आलं का हो पंढरपूर, आलं का हो पंढरपूर. शेवटी महाराज नाही बाबा आता थोडंच राहिलं, आता थोडंच राहिलं, आता थोडंच राहिलं. शेवटी बाबा म्हणत होते आलं का हो पंढरपूर. बाबा आलं पंढरपूर, आलं पंढरपूर म्हटलं. बाबांनी त्याच ठिकाणी देव ठेवला महाराज, त्याच ठिकाणी देव ठेवला. फक्त पंढरपूर आलं म्हटलं, आपण पंढरपुरात आलो, देव ठेवला महाराज. पण पंढरपूर आलेलं नव्हतं, पंढरपूर आलं नव्हतं. पण ज्या वेळेला आळंदीमध्ये उल्हास बाबा आदी आदी संत ही मंडळी भेटायला आली, आळंदीतले महापुरुष, तेव्हा म्हणायचे महाराज, अहो महाराज, बाबा म्हणायचे आता मला पंढरपूरला जायचं आहे, बस आता शेवटचा निरोप आहे बघा. बरं का बाबा, नाही हो असं काय बोलताय तुम्ही. नाही बुवा, काय सांगू बुवा तुम्हाला. बाबाचे डोळे भरून आले. आज मला पांडुरंगाने दर्शन दिलं, आज मला पांडुरंगाने दर्शन दिलं, आज चतुर्भुज रूपामध्ये मला पांडुरंगाने दर्शन दिलं. बाबाचे डोळे, शरीर पुलकित झालेलं. बुवा अहो काय सांगू, आज आयुष्याच्या शेवटी मला पांडुरंगाने चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिलं, मला चतुर्भुज रूपात दर्शन दिलं. बाबाचं जीवन कृतकृत्य झालं होतं, आता नाही राहायचं, आता निघून जायचं. महाराज तो का म्हणे ते भजन प्रमाण काय थोर पण जाणावे, ते जीवनभर भजन केलं, देवाने दर्शन दिलं. महाराज आजची घटना आहे, जास्त दिवस नाही झाले बोधे बाबा. त्याच्या पुढे जाऊन सांगू महाराज वैद्य बाबा होते, वैद्य बाबा जेवढी मृदंगाचार्य, मृदंग सम्राट जे काही आजचे असतील, राजे सम्राट जे काही पदव्या दिल्या आता मृदंगाचार्यांना, हे सगळे महाराष्ट्रातले मृदंग चार्य, आचार्य, राजे, सम्राट हे सगळे बोधे बाबाचे शिष्य, बाबांनी घडवलेले. आज जो महाराष्ट्रात मृदंग वाजतो कान्याकोपऱ्यामध्ये, हे बाबांची ताकद होती, बाबांचं सामर्थ्य. गळ्यात घालून 4-4, 5-5 किलोमीटर मैल पैदल जायचे हे संत, आणि मृदंग शिकवला महाराज. काय कष्ट झाले होत्या काळात. हा काय गाडी होती, काय फॉर्च्युनर होती का, कोणी बसून न्यायचं, वळलेल्या भाकरी खायच्या 2-2 दिवसाच्या, आणि लेकरांना शिकवायचं, मुलांना तयार करायचं. मंडळी हे रक्ताचे साधू, हे हाडाचे वारकरी, जीवनभर मृदंगाची साधना केली, जीवनभर साधना. जीवनामध्ये एक क्रम होता बरं का पांडुरंग बाबा, जीवनामध्ये एक क्रम होतात. कोणता की तुकोबाच्या वेळेला तुकोबारायांचं प्रस्थान व्हायचं दीववरून, तेव्हा तुकोबाराला प्रस्थान करण्याकरता जायचं, तुकोबारायला समोर जायचं, वाटी लावायचं तुकोबारायला, जीवनभर तुकोबारायचं होत वारी. ज्या दिवशी वार्धक्य आलं, शरीर थकलं, शरीर अस्थिपंजर झालं, त्या दिवशी महाराज तब्येत बिघडली. नियम होता जीवनातला, तुकोबारायची वारी आली होती, तुकोबारायला वाटी लावायचं, तुकोबारायांच्या प्रस्थानाला जायचं देहूला. पण तो वैद्यबाबांची तब्येत बिघडली, वैद्यबाबांना पुण्याला भरती करण्यात आलं. हो शरीरामध्ये एवढी व्याधी व्हायला लागली की डॉक्टर म्हणत होते यांना हालू देऊ नका बरं, यांचे हात बांधा, पाय बांधा. हात बांधले, पाय बांधले, वैद्यबाबांचे हात बांधले. तसं ऐकलंच मी संतांच्या मुखातून, हात पाय बांधलेत. आणि संध्याकाळचा समय झाला, आज तुकोबारायांचं प्रस्थान होतं. हे बाबाला आठवत होतं, बाबा म्हणत होते अरे डॉक्टर माझ्या तुकोबाचं प्रस्थान आहे रे बाबा, मला लवकर मोकळं कर, मला मोकळं कर, मला जायचं आहे, माझ्या तुकोबाचं प्रस्थान आहे, मला जायचं आहे, मला जायचं आहे. कुठं गेला आई घाल्या डॉक्टर, बोलावा त्याला, अरे मला जायचं आहे म्हणा, मला सोड बाबा, तुमची तब्येत बिघडली, सोड माझी तब्येत, सोड लेकाचं शरीर जाईल तर जाईल. हा कुठं गेला तो डॉक्टर, त्याला बोलाव, मला जायचं आहे, माझे तुकोबा जाणार आहेत, आज प्रस्थान होणार आहे माझ्या पांडुरंगाच्या भेटीला. तेव्हा शरीर असं उडायला लागलं. हो ऐका माझ्या माता, शरीर असं पलंगावरती जंप करत होतं, उडत होतं, तळफळा करत होते, तळपडत होते महाराज. जीवना वेगळी जैसा तुका तळमळी, मासुळी जशी पाण्याशिवाय राहते जाते ना, राहते तळपते, तसे वैद्य बाबा तळपत होते. संध्याकाळ झाली, डॉक्टरने सोडलं नाही महाराज, जाता येणार नाही, तब्येत बिघडली नाही, सोडता येणार नाही. संध्याकाळ झाली, तब्येत अतिशय खराब झाली, प्रस्थान झालं तुकोबाचं, तुकोबाराय निघून गेले, तुकोबा निघून गेले, प्रस्थान झालं. महाराजांना कळालं का हो तुकोबा गेले का. हो बाबा देहूवरून प्रस्थान झालं तुकोबाचं, झालं झालं का प्रस्थान. हो बाबा तुकोबाचं प्रस्थान झालं. जसं प्रस्थान झालं म्हटलं, वैद्य बाबा म्हणतातले का माझ्या शरीराने माझ्या जीवनातला नियम मोडला, या शरीराने, या देहाने,
या पंचमहाभूताच्या देहाने, या देहाने माझा नियम मोडला. वैद्य बाबा म्हणायचे तुकोबारायाच्या प्रस्थानाला जाण्याचा नियम क्रम मोडला माझा. या देहाला शेवून राहण्याचा काही अधिकार नाही. आता या देहाला राहण्याचा काही अधिकार नाही असं म्हणतात सज्जनांनो. तुकाराम 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 म्हणत क्षणात वैद्य बाबांनी देह ठेवला. क्षणात. शब्द कळले? हे कलियुगातली घटना आहे. जास्त वर्ष नाही झालीत माझ्या मातांनो. या देहाला ठेवण्याचा काही अधिकार नाही. ज्यांनी नियम मोडला, ज्यांनी माझा परमार्थ मोडला, देह सोडला महाराज वैद्य बाबांनी. क्षणात देह सोडला. मंडळी तो का म्हणे येते भजन प्रमाण. काय थोरपड जाणावे ते. काय म्हणाल तुम्ही या संतांना, काय म्हणाल तुम्ही या साधूला. जोग महाराज दांडेकर मामाना म्हणायचे सोनोपंत, हो सोनोपंत मला आळंदीला घेऊन चला. पुण्यात होते बाबा जोग महाराज. मला पुण्यातून आळंदीला घेऊन चला. टांगा होता महाराज, वेळ लागणारच होता. लवकर घेऊन चला मला आळंदीला. मला आता जायचं आहे, जायचं आहे बाबा. हो. जीव असा प्राण एक ओटून ठेवला जोग महाराजांनी. आणि फ्रूटवाले धर्मशाळा आहे आळंदीला, जा. फ्रूटवालेमध्ये बाबा आले. आणि बाबा आले का हो सोनोपंत. दांडेकर मामाना सोनोपंत, सोनोपंत आळंदी आली का. हो आळंदी आली बाबा. माझे ज्ञानोबा आले का. हो बाबा आले. देह ठेवला महाराज. क्षणात देह ठेवला. हा क्षणात देह ठेवला. दुंडा महाराज देगलूरकर गेले. दुंडा महाराज देगलूरकर गेले भजन करता करता. त्यांच्या पत्नीने जेव्हा ऐकलं का हो म्हणे काय म्हणे तुमचं सौभाग्य गेलं म्हणे दुंडा बाबा गेले. असं ऐकल्याबरोबर महाराज त्यांच्या पत्नीने सुद्धा देह ठेवला. काय अधिकार होता हो, काय अधिकार होता. मला एक एक प्रसंग आठवतो. मला सांगायचं एकच आहे. तो का म्हणे येते भजन प्रमाण. काय थोरपण जाणावे ते. या लोकांनी जीवनभर भजन केलं. आज वर्तमान काळामध्ये यांना देव नेण्याकरता आला. तुम्हाला येणार नाही. ऐकताय ना, तुम्हाला येणार नाही का. कथा आहे, भजन आहे.